नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। क्या आपके यहाँ शादी समारोह है? क्या आप भी पार्टी, गैदरिंग या गेट टुगेदर करना चाहते हैं और आपको लगता है कि आपकी खुशी का पल अविस्मरणीय हो, तो नागपुर उमरेड रोड, हाईवे रोड टच वानखेड़े सेलिब्रेशन हॉल और लॉन अत्याधुनिक सुविधाओं के साथ 3 बैंक्वेट हॉल, ओपन गार्डन लॉन, एसी नॉन एसी कमरे और 500 से अधिक कारों के लिए पार्किंग क्षेत्र, जो वास्तव में आपकी खुशी को 4 चांद लगा देगा। तो जरूर जाएं वानखेड़े सेलिब्रेशन हॉल और लॉन, कलमना बस स्टॉप, नागपुर उमरेड हाईवे रोड, नागपुर, और अपने पसंदीदा कार्यक्रम की खुशी मनाएं। नमस्कार, मी छत्रपाल संतोषराव वानखेड़े सेलिब्रेशन हॉलचे संचालक। नमस्कार, मी दामोदर संतोषराव वानखेड़े सेलिब्रेशनचे संचालक। आमची शेती त्या योग्य होती। मला शेतीला कसे ग्राहक खूप आले होते विकण्याकरता। त्यांना असं वाटे काही काही खेड्यातले लोक आहे, पटकन विकून दिन मोकळे होऊन जाईल। आपल्या इथं 33 केवी लाईन होती, इथं 11 केवी लाईन होती। आपल्या इथून जिथं पूर्ण MSCBचं पूर्ण हे होतं, त्याला काम म्हणतात प्रोज जंक्शनच होतं या शेतीमध्ये। पण ते म्हणे सर तुमको हटा नहीं सकते। तो सर जर तुम्ही हटवू शकता, मग आम्ही का बरं हटवू शकत नाही? आमचे 2-3 बिल्डर होते, आले होते। पण त्यावेळेस बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते, ते आम्हाला प्लस पॉईंट मिळाला आणि त्यांच्या आशीर्वादाने मग आमची लाईन हटली आणि नंतर मग सुरुवात केली। आणि पहिलं लॉनच सुरुवात केलं। पण मला असं वाटतं का नाही, आपण काहीतरी व्यवस्थित काहीतरी झालं पाहिजे। आपली शेती त्या लायकीची आहे, नागपूर पासून जवळ आपण नानकेच दोघे सर्व्हिस होतं, त्यामुळे कसं काही प्रॉब्लेम नव्हता मला। मदत म्हणजे आमचे विचारच होते समजा, कारण ते असं होतं या शेत्याला कॉर्नरचं असल्या कारणामुळे बरेचसे ग्राहक याला विकता का बा तुम्ही असं वगैरे ते करत होते। आम्ही तुमचा रेट देऊन हे देऊन, मग आम्हाला असं वाटलं तर जेव्हा हे रेट देऊन आम्हाला इथं बांधून काय बांधणार बा तुम्ही, काय करणार? तर आम्ही कार्यालय बांधून, कोणी हॉस्पिटल बांधून असं वगैरे। आमच्याही मनात एक असं आलं का एवढा स्पॉट जोरदार असून बा हे आपल्याजवळून विकत घेऊन बांधू शकते, आपण का नाही याच्यामध्ये ह्या लाईनमध्ये पडायचं? म्हणून मग आमचा विचार झाला का आपल्याजवळ पाठीमागे बी शेती आहे, थोडं बहुत जमव करून आपण तिकडची शेती काढून त्या रूम कमऱ्यामधून जे भेटून, आणि याच्यातून आमच्या मनात हे कल्पना झाली का, आणि इथे काय झालं मुद्दा म्हणजे शहराजवळ असल्या कारणामुळे मजुराचा फार तुटवडा आहे। माझ्याजवळ माणसं होते, मी शेती केली याच्यातली, पण आता मजूर मिळत नाही, माणसं मिळत नाही, काही नाही। त्या कारणामुळे पोरं सगळे आमचे शिक्षणवाले आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, MTech आहे। तर त्याच्यामुळे आम्ही असं निवडलं का आता दुसरी शेती वगैरे काही करायची नाही, आम्हाला काहीतरी बिझनेसमध्ये उतरायचं आणि हे जमलं पाहिजे बा, ही कल्पना आली आणि त्याच्यातून आम्ही हा कार्यक्रम आखला। आता आकाच्या वेळेस बी असं काय एवढं भव्य दिव्य करू बा, हे काही असं होई नाही, पण छान बांधू बा, पद्धतशीर बांधू, कारण लोकांपेक्षा आगळं वेगळं बांधून तरच, कारण आपण शहरापासून दूर आहोत। आज आम्हाला शहर इथून 8 किलोमीटरच आहे समजा, कोण शहरातून येईन बा हे वगैरे असं एक भेव बी होतं, लोक बी भीती दाखवत होते आम्हाला, पण आम्ही त्यांच्या याला हे नाही झालो। पण मग यांच्याकडे सगळे सूत्र सोडून लहानाकडे पूर्ण सूत्र देऊन, आणि घरीच मुलगा इंजिनियर असल्या कारणामुळे आम्ही मग या लाईनमध्ये आलो आणि हे कंस्ट्रक्शन विथ कंस्ट्रक्शन हे झालेलं आहे। हे कंस्ट्रक्शन सगळं घरी केलेलं आहे। आपल्याकडे मॅरेज हॉल आहे, मॅरेज हॉल एवढा 80 बाय 160 मध्ये आहे, 12,800 स्क्वेअर फूट मध्ये आपला हॉल आहे। पण तो त्यातल्या त्यात कसा आहे, पिल्लरलेस आहे। जे मेट्रोला लोहा लागलाय तोच लोहा आपण इथं वापरला आहे। दुसरा एक डायनिंग हॉल आहे, त्याच्यात आपण गरीबातला गरीब पण आला आपल्या इथून वापस नाही गेला पाहिजे, म्हणजे कोणी एखादा गरीबाला कमी जास्त ते पण आम्ही तेवढं पुण्याचं काम करतो, देतो अवश्य, त्यांना पण देतो। लॉन पण आहे, लॉन मध्ये पण खूप येतात, ग्राहक खूप येतात।
रूम आमच्याकडे 15 AC आहे, 8 नॉन AC रूम आहे आणि 2 डॉर्मेंटरी आहे. त्याच्यामध्ये 70 लोक आरामाने येऊ शकतात. म्हणजे आपल्याकडे 250 लोक, 250 लोक राहू शकतात एवढी व्यवस्था आपल्याकडे आहे. शहरामध्ये खूप हाल आहे, पण पार्किंग नावाची वस्तू काहीच नाही. आमचं सँक्शनिंग म्हणजे जेव्हा सँक्शन केलं आपण तेव्हा पार्किंग मागतात, तुमच्या गाड्यात राहील कुठं. त्या पार्किंगमुळेच आमचा हॉल सँक्शन झाला. समोर 100 कार लागू शकते एवढी मोठी पार्किंग आहे आमच्याकडे. कोणते काम करण्याकरता प्रेरणा लागते आपल्याला, हे सर्व करून घेण्याकरता प्रेरणा कुठून मिळेल? प्रेरणा वगैरे आमच्या मनात हीच प्रेरणा होती. आता शेती वगैरे हे नवीन मुलं बाळा घेत नाही आणि हे विकून शेती दुसरीकडे घेऊन, कारण मुलं इथं शहरापासून 8 किलोमीटर असलेल्या ठिकाणी हेच लोक नाही जात. मी सर्व्हिस करून शेती सांभाळली. 83ला माझं लग्न झालं, 83ला वडील मेले. तेव्हापासून मी ही शेती हातात घेतली, पण मला ओढ होती शेतीची. त्यावेळेस परिस्थिती फार हलाखतीची होती, हे लहान लहान होते सगळे. तर मी शेतीला जिवंत ठेवून आणि नोकरीतून पैसा काढून विहीर, मोटार पंप, ह्या शेत्या म्हणजे जे 10 पोत्याची शेती होती ती मी 100 पोत्यावर नेली. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे मग आता हे मुलं बाई करू शकत नाही, म्हणून यांना जमिनीच्या भानगडीत नाही पाडायचं. जमीन पाहिजे म्हणून काहीतरी घेऊन ठेवू बा. आता आमच्याजवळ अजून आहे जमीन, त्याची विकून टाकायची आणि मुलाच्या नावात 5-5, 10-10 एकर जे बी होईल आता प्रसाद तो त्यांना, आणि हे जे प्रसाद आहे तो त्यांच्यासाठीचा. आमचं तर आता झालं, माझं 70 वर्षाचं वय आहे आता. हाय पुढच्या वर्षी रिटायरमेंट होईल. हे सगळं मुलं सांभाळून एकत्रित करावं असं आमचे सदैव इच्छा आहे. माझ्या मोठ्या भावानं कधी विचारलं नाही मला सही कुठं करायची. मी म्हटलं इथं सही करायची, त्याने सही केली. एक हे जे आहे असंच लोकांमध्ये आपण बघतो की भाव पटत नाही, टूट होते. पण आपल्या वानखेडे परिवारामध्ये एवढं म्हणजे विवाह आहे की एक वानखेड सेलिब्रेशन आपण उभारलं, त्यात पुन्हा परिवार अशी म्हणत राहते. आज आपण दोघं भावंड म्हणजे एकत्र दिसतात, खूप मोठी गोष्ट आहे. कसं हे नाही, आमचे विचार एक आहे. आमचेवाले आम्ही कधी क्रॉस केलं नाही. आपल्याला एवढं माहित आहे आपण मेल्यानंतर काय इथल्या इथं सगळं राहणार आहे. तो विचार आम्ही उद्देश ठेवला सोबत. काय हा त्यालाही मोठ्या भावाला एकच मुलगा आहे, मला पण एकच मुलगा आहे. आम्ही दोघं मेल्यानंतर 2 भाऊ त्याने व्यवस्थित सांभाळावं एवढी आमची इच्छा. आमच्याकडे तरी 150-200 लग्न झाले आमच्याकडे आतापर्यंत. आणि ऑल इंडियातून लोक येतात. म्हणजे दिल्ली, जयपूर, मुंबईचे कमीत कमी 6 लग्न झाले आमच्याकडे. अलिबागचे तिथले आमच्याकडे आले आहे. आणि चंद्रपूर, यवतमाळ, वर्धेचं पण आहे, हिंगणघाटचं, म्हणजे भरपूर, म्हणजे नागपूर पण खूप लग्न आले आहे. आता बुकिंग आहे आमच्याकडे. मी पॅकेज म्हणून आराम केले नाही, कारण पॅकेज म्हणजे कसं राहतात, प्लेट सिस्टीम कशी 1500 रुपये प्लेट सिस्टीम. 1500 रुपये सर कोणीच नाही खात. आज आमच्याकडे एक पार्टी आली होती आता, श्रीमंत पार्टी. त्यांना नागपूरच्या हॉलमध्ये 25 लाख रुपये सांगितले होते. किती लाख? 25 लाख रुपये. आपल्या इथं मला वाटते ते 13-14 लाखात पूर्ण होऊन गेलं सगळं, जेवण वगैरे सगळं. म्हणजे त्यांना ते हॉल पसंत आला होता, पण ते पॅकेज होतं त्यांचं आला, त्यामुळे त्यांनी इथं सर्व हे केलं, पार पाडलं. सर हे पॅकेजिंग सिस्टीम तुम्ही बोलले, चांगलं बोललो. आम्ही आहो ग्रामीणच्या निगडीत. मुद्दा हा आहे, आम्ही ग्रामीणच्या निगडीत आहो. आणि तुम्हाला सांगितलं का सर्वसाधारण लोक येणारे आहेत. पॅकेजिंग सिस्टीम ठेवलं तर त्या लोकांना एवढा खर्च झेपू शकत नाही. त्या कारणानं आम्ही काही ठेवलं नाही. पार्टीचं काय रूपांतर आहे ते बघायचं आणि त्याच्यानंतर हे करायचं. आचारी पाहिजे असेल तर कॅटर्स असेल तर आम्ही द्यायचा, नाही तुम्ही आपल्या मर्जीनं कॅटर आणा, आपला स्वयंपाक करा, आमचा रेट आम्हाला द्या, तुम्हाला काय पाहिजे तुम्ही करू शकता. आम्ही कंपल्सरी असं काही ठेवलेलं नाही. आम्ही दोन्ही हॉलचे 4 रूम, इलेक्ट्रिक बिल आणि डेकोरेशन, विथ डेकोरेशन 2.5 लाख घेतो. 2,50,000. खालच्या हॉल 1,51,000 आणि लॉन 70,000. जसं करायचं हा, त्या पद्धतीने आली. म्हणजे इथे कोणत्याही फॅकल्टीचे लोक येऊन, जसं कधी कधी 500 लोकांचा कार्यक्रम राहते, दोन्ही हॉल नाही झेपू शकत त्यांना, तर ते आम्ही खालच्या हॉलमध्ये करून टाकतो. त्यांनाही पसंत येते. तर ते 1,51,000 त्याच्यात विथ इलेक्ट्रिक बिल आहे. आम्ही 4 रूम देऊन टाकतो त्यांना, नवरी नवरदेवाला आपल्याकडनं देतो ते सगळ्या गोष्टी, कारण आम्ही मार्केटमध्ये नवीन आहोत.
बरोबर आहे. आणि पहिलेच सांगितलं, इथं जो येणारा जो मनुष्य आहे ग्रामीण भागातला, कारण आम्ही इथले प्रॉपर असल्या कारणामुळे सर्व संबंधित येतात, त्याला कुठं नाही कुठं तुमच्यासारखे ओळखी कुठं काढून येतात, त्यांना घेऊन येतात, म्हणून ते बार्गेनिंग करून होतात. आम्हाला काही तसं खूप हे आलं पाहिजे आणि असं अडचून आमचं काम आहे नाही. आमचं वानखेडे सेलिब्रेशन हॉल नागपूर ते उमरे रोडवर कळमना गावाला हायवेला लागून 8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आमचा मोबाईल नंबर 93 73 15 44 59, त्यावर तुम्ही सकाळी 8 पासून सायंकाळचे 9 वाजेपर्यंत बुक करू शकता. 9766006998. मी वानखेडे सेलिब्रेशन कळमना इथून सर्व ग्राहकांना विनंती करतो की नागपूरपासून 8 किलोमीटरवर असलेलं हे वानखेडे सेलिब्रेशन सगळं सोयीयुक्त उपयुक्त आहे. आणि आम्ही सर्वसाधारण उच्च नीचे या सगळ्या लोकांना आम्ही आवर्जून देण्यात येईल करिता त्यांनी आमच्या कार्यालयाला अवश्य येऊन बुकिंग करा, भेट द्या, हे नम्र विनंती.